गुड इव्हिनिंग. तर ह्या वेळेला काय करत असेल, कारण जेवणाचं जरासं आपण वेळानंच करतो, कारण ही वेळ आहे ती 4ची आहे. तर 4 वाजताच जेवणाला चालू केलं आहे. का केलं ते पुढे जाऊन गेलं की लक्षात येईलच. तर इथे मी आमटी करते. तर तेल वगैरे जिरे मोहरी टाकलेली आहे, चांगले तडतडले आणि मग लसूण जराशी ठेचून घातली आहे आणि कढीपत्ता. तर यात आता हा मसाला घालते. मसाल्यामध्ये मी तीळ, जिरे, ओलं खोबरं, सुकं थोडं खोबरं, आलं, कोथिंबीर, लसूण असं सगळं घालून हे बारीक असं वाटण करून घेतलं आणि तेलामध्ये भरपूर वेळ भाजून घेतलेलं आहे. म्हणजे तेल सुटेपर्यंत ते भाजून घेतलेलं आहे. आणि त्यात आता कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी मी बनवलेली आहे ती घालून आता ते पण पुन्हा थोडा वेळ परतून घेते, म्हणजे कलर वगैरे सुंदर येतो. आणि मी मसाला भाजला नव्हता, तो आधीचा मी वाटलेला होता, तो कच्चाच वाटलेला आणि लाईट आज जा चालली आहे सारखी, तर म्हणून मी तो तेलात परतून घेतला. जरी भाजला तरी आपण परतून घ्यायचा, पण जास्त वेळ लागत नाही. मी भाजला नव्हता म्हणून मला जास्त वेळ जरा लागला, कारण लाईट आल्यावर आधी मी मसालाच करून घेतला, पटकन भाजून घेतला तेल सुटीपर्यंत. आणि त्यानंतर पुरण शिजल्यावर, म्हणजे डाळ आपण जी पुरणाची घालतो चणा डाळ, तर ती शिजल्यावर जे पाणी वरचं असतं, तर ते पुरणाचं पाणी जे होतं डाळीचं ते घालून घेतलं आधी. आणि मग लागेल तेवढं पाणी वाढवायचं आपण. अशी कटाची आमटी किंवा ह्याला एळवण्याची आमटी म्हणतात. मस्तपैकी कट येतो, दाखवते नंतर. तर इथे ना पुरणाची डाळ शिजवून घेतलेली आहे. गूळ, अजून गूळ घालायचं आहे त्यामध्ये. आता गूळ घालणार इकडे. आणि हे पुरण आहे. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज श्रावण शुक्रवार, पुरणाचं एका शुक्रवारी जेवण करायचं असतं. पुरणाचे दिवे दर शुक्रवारी करते, पण एका शुक्रवारी पुरण घालून पोळ्या करते, पुरणपोळ्या. तर तेच आज चाललेलं आहे. तर ही परात का घेतली आहे, यातच पीठ मळलेलं आहे, यातच गूळ चिरलेलं आहे आणि यातच आता जायफळ किसून घेणार. तर म्हणजे भांडी जास्त, कारण अशा वेळेला भांडी जास्त पडतात, म्हणून ही आयडिया. काय तेचंच असतं हे पुरणाचं, तर आपण कणिक मळली किंवा गूळ चिरलेला आहे, तर त्यासाठी चालतं हे. पुन्हा वेगवेगळं काढत बसायची काही, म्हणजे मी तरी नाही काढत, पूर्वी काढत होते, मग ते भांड्याचा ढीग जास्त होतो. जायफळ वगैरे छान लागतं, जायफळ, वेलची पूड. आणि बघा कटाच्या आमटीला किती सुंदर कट आला आहे, कलर वगैरे एकदम भारी. चटणी छान झालेली. आणि गरम पाणी घालायचं आपल्याला जेव्हा कट पाहिजे होतं, म्हणजे इतर असतं आपण पुरणाचं ते डाळीचं पाणी घातलेलंच असतं, पण आपल्याला जितकी पातळ पाहिजे ते गरम पाणी घालायचं. पुरण मग इथं तयार झालं. आणि थोडंसं गॅसवर, आज कसं आपण ज्याशी पुरणाचं जेवण करतो त्याशी जरासं हे होतं, कारण पुरण पडतं, आमटी करतो, मसाला इकडे तिकडे पडतो, त्यामुळे जरासं हे झालं. आता पोळ्या करून मग हे सगळं ठेवते, जरासं स्वच्छ करते, मग मी अजून पुरण वाटून घेऊन मग पोळ्या करते. पुरण कधी पण गरम गरम पुरण आहे तोपर्यंत वाटून घ्यायचं. आणि मी हा छोटा घेते, मला सवय आहे ह्याची, तर असं लांब पेला घेतला तरी चालतो, म्हणजे लांब पेला. आणि मग म्हणजे भाजत वगैरे चटका बसत नाही, तर ह्याची मला सवय आहे म्हणून मी असं फुलपात्र घेतलेलं आहे. आणि गरम असल्यानं पटपट होते असं पुरणाच्या चाळणीत, तर करून घेते. आणि मग असं बारीक पडलेलं आहे बघा, छान आले कलर. पुरण वाटून झालेलं आहे आणि पोळ्या करायला चालू केलेत. आता छोटासा गोळा घेतला म्हणजे गाईचं नैवेद्य, तर त्यासाठी गाईला पहिली पोळी करते. तर आता मी दाखवते कसं गोळा भरायचा. पहिला उंडा करून दाखवलेला होता, उंडावरून कसा पोळ्या करायच्या. तर ही अशी पद्धत जे ना, ते उंडा भरून जड वाटते ना, अगदी चपाती न येणाऱ्याला पण अशी पद्धतीनं पोळ्या छान येणार. तर असाच मोठाही गोळा जर आपण केला, तर ही गाईच आहे, मोठाही गोळा याच पद्धतीने करायचा आणि लाटायची. पोळी मी सांगते 100% फुलणार, फुगणार आणि छानही होणार. म्हणजे अगदी आपण तेलाची पोळी करतो त्या टाईपमध्ये. तर तिक्का तेलाची पोळी कशी वाटावी त्यासाठी पुढे जाऊन सांगते काय करायला पाहिजे. आता ती छोटी होती, ती तव्यामध्ये भाजायला ठेवली आणि ही दुसरी पोळी घेतली लाटायला. तर उंडा न भरता, उंडा भरायला काही जणांना अवघड वाटतं, आणि हे पीठ थोडंसं मऊ ठेवायचं. आपण चपातीचं पीठ करतो त्यापेक्षा, म्हणजे कणिक. आणि पुरण घ्यायचं आणि त्यात पसरून असं घालायचं की म्हणजे, आणि ते सगळं एकत्र करायचं
की ज्यांना उंडा करायला खूप जणांना असं होतं की उंडा तो करता येत नाही, कारण मैदा वगैरे आणि तेलपोळी करायची झाली की तो तसाच करावा लागतो. पण ही तेलपोळीच वाटणार असं मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने केलं की बऱ्याच जणांनाही येतही असेल. तर मध्ये मध्ये मी तेलही लावते त्या पोळीला, त्यामुळं ते कॅमेरा मी इकडे लावलेला आहे म्हणजे पोळी दाखवण्यासाठी म्हणून. तर हे असं बंद करून घ्यायचं आणि लाटून घ्यायची आणि अगदी 100% पुन्हा दाखवतेच. आणि कडेकडेला लाटायची. नंतर तेलाची जराशी अवघड वाटते काही जणांना, कारण ही बघा पोळी मस्तपैकी फुललेली आहे, फुगलेली आहे मस्तपैकी. आणि पोळी फुगली की हमखास कुठून तरी ती फुटतेच. तर अशी उलटल्याने दाबून दाबून भाजायची ती, तेलपोळीसारखी दिसावी आणि खातानाही तशी वाटावी, मऊसर राहावी. काय करायचं ते पूर्ण पोळी आधी भाजून घ्यायची निम्म्यापर्यंत. म्हणजे पोळी जर अशी फुलली आणि लगेच तेल लावायचं तर नाही, तर बऱ्यापैकी अगदी भाजून घ्यायची आणि मगच तिला तेल लावायचं. आणि मी खरपूस भाजते पोळ्या, दाखवते अगदी शेवटपर्यंत भाजून ती पोळी, म्हणजे लक्षात येईल मी कशी भाजते. तर तेल मात्र नंतर लावायचं, आधी लावायचं नाही तेल. फुलली आहे लगेच पलटली आणि आपण लावलं तर तसं नाही करायचं, तेल नंतर लावायचं. तेलपोळी करायला अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने पिठावर लाटूनही बघा आणि अशी भाजूनही बघा, 100% आवडणार. आता ही संध्याकाळच्या वेळेस परत मी रांगोळी काढलेली आहे. मी काढलेली नाही, हर्षदाने काढली, सकाळी काढलेली होती. पण संध्याकाळच्या वेळेस पुन्हा मी वैभवलक्ष्मीचंही व्रत आहे आणि श्रावण महिनाही चालू आहे. वैभवलक्ष्मी व्रताच्या वेळेला मी नेहमी काढते रांगोळी संध्याकाळची. आता आज पुरणाचं वगैरे जेवण होतं तर हर्षदाने ती रांगोळी वगैरे काढली, दिवे वगैरे लावले आणि आत पूजा मी करून घेतली आहे. कारण ही वेळ संध्याकाळची आणि त्या वेळेत पूजा करायची, कारण लक्ष्मी येण्याची ती वेळ आहे घरात, त्यामुळे त्यावेळेला मी पूजा केली. आणि ही जी आता रांगोळी काढलेली ती मी काढली, म्हणजे देवघरात जे काय केलं ते मी केलं. आणि तिने मात्र मला रांगोळी काढून दिली, म्हणजे मदत झाली तिची. तर संध्याकाळच्या वेळेस पूजा पूर्ण झालेली आहे, म्हणजे ही वैभवलक्ष्मीची अशी करून घेतली मी. आणि त्या बाजूला ज्योतीची पूजा केलेली आहे. आणि तुम्हाला आता इथे त्या बाजूला पुरणाचे दिवे दिसतील, तर ते मी नंतर कसे करायचे ते शेअर केले आहेत. ही पूजा झाल्यावर मी लावलेलं आहे, त्यामुळे ही क्लिप आधी जोडली आहे. तर तिथे पुरणाचे दिवे दिसतील, पण मी कसे करायचे ते पण दाखवलेत. आणि रांगोळी तिथे पण अशी काढून घेतली, म्हणजे देवघराच्या इथे. तर इथे पुरणाचे दिवे दिसत आहेत बघा. तर अशी पूजा झाली आहे. तर आज आहे शुक्रवार आणि श्रावण शुक्रवार. तर मग अशी पोळ्या वगैरे सगळं करून घेतलं आहे. कुरडई तळायची आणि भाजी कुकर लावलेला, कुकर झाला आहे, वरण झालं. आता कुरडई तळून भाजी करायची, तर ते पण झालेलीच आहे, शेअर केलेली आहे तुमच्याशी. आणि आता ते तळून घेते आणि मग नैवेद्य दाखवून आरती. कढई ठेवली आहे, कुरडई घेतली, थोडंच तळणार आहे, जास्त नाही तळणार. तळण जास्त होतं कारण आता श्रावण चालू आहे, श्रावणात आहेत चालू, पुन्हा गणपती वगैरे, त्यामुळे थोडंसं घेतलेलं आहे. तर पोळ्या वगैरे सगळी मुलांना पोळ्याच खूप आवडतात. भाजी करायची, हे करून त्यातच भाजी करणार, ह्याच कढईत भाजी करणार. कुरडई झाले, भाजी पण टाकून झाली, आमटी झालेली, वरण झाले, पोळ्या, भात सगळं तयार आहे. तर नैवेद्य म्हणून नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. झालं. मुलांना पण भूक लागते पोळी असली की, कारण आवडता पदार्थ असले की जास्त लवकर भूक लागते. झालेलंच आहे.
सगळं आवरलेलं आहे. अशी पुरणाची दिवे करणार पहिल्या शुक्रवारी, श्रावण शुक्रवारी मी शेअर केलेलं आहे मी पुरणाच्या दिव्याने मी ओवाळते मुलांना म्हणून. तर अशी दिवे करून घेणार, मस्त दिवे करायचे नाही, मुलांना ओवाळायचं. मग झालं जेवण जेवते. गाईला नैवेद्य दिलेला आहे. मी जीवती मातेलाही ओवाळून घेतलं आणि देवघरातही देवांना ओवाळून घेतलं आणि आता मुलांना ओवाळते. तर सगळ्या म्हणजे दोन्ही पूजा झालेल्या आहे. श्रावण शुक्रवार असल्यामुळे जीवतीची पूजा आणि वैभवलक्ष्मीची पूजा दोन्ही पूजा झालेल्या आहेत. नैवेद्य वगैरे झालेला आहे. देवाला नैवेद्य दाखवून गाईला पण नैवेद्य दिला आणि पुरणाचे दिवे गेलेले दाखवले. तर त्याने आधी म्हणजे जिवंती कुंडोला ओवाळायचं आणि नंतर आपल्या देवांना ओवाळायचं, आपल्या मुलांना ओवाळायचं. तर सगळं झालेलं आहे आणि जेवायचं आहे. तर आम्ही आता जेवतो. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.